नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अलंकार बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 5 अलंकार बघणार आहोत. आजचा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपले टोटल 15 अलंकार होणार आहेत. त्याच्यानंतर राहिलेले 7 अलंकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा पहिला अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार एका वाक्यात सांगायचं झालं तर आहे जी गोष्ट आहे त्या स्वरूपात न सांगता तिला वाढून किंवा फुगून किंवा अतिरंजित पद्धतीने सांगणे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार होय. त्याची प्रॉपर व्याख्या बघूया. एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना तिचे गुण, आकार, सौंदर्य, सामर्थ्य किंवा परिणाम आहे त्यापेक्षा फुगवून किंवा वाढवून किंवा अतिरंजित करून सांगितलेले असेल तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे एखादी वस्तू आहे त्या स्वरूपात न सांगता तिचं मूल्य वाढवून सांगणं, तिला फुगून सांगणं किंवा अतिरंजित करून सांगणं हे जेव्हा होतं तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो. हे उदाहरणासह आपण समजून घेऊया. उदाहरण बघा. दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे काय? तर कमी खर्च करणे किंवा खूप कमी पैशात एखादी वस्तू विकत घेणे. खूप कमी पैशात एखादी वस्तू विकत घेणे किंवा नगण्य वस्तू आणणे, एक तिचं मूल्य, तिची क्वांटिटी खूप कमी असणे, अशा अशा पद्धतीची वस्तू आणणे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. म्हणजे 50 ml तेल आणलं, 50 ml तेल आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईचं नाणं झालं. म्हणजे काय? एक सून आहे, तिने काय केलंय, 50 ml तेल दुकानातून ती घेऊन आलेली आहे आणि त्या 50 तेलामध्ये काय झालंय, सासूबाईचं नाणं झालं. म्हणजे त्या सुनेची जी सासू आहे तिची आंघोळ झाली. मामांजीची दाढी झाली, म्हणजे त्या सुनेच्या सासऱ्याची दाढी झाली. मामांजी जुन्या काळामध्ये सासऱ्याला उद्देशून वापरलेला शब्द असायचा. मामांजीची दाढी झाली. छटाक तेलामध्ये 50 ml तेल म्हणजे छटाक तेल. छटाक तेलामध्ये किंवा दमडीच्या तेलामध्ये सासूबाईचं नाणं झालं, सासूबाईची आंघोळ झाली. त्याचबरोबर मामांजींची दाढी झाली म्हणजे सासऱ्याची दाढी झाली. भाऊजींची शेंडी झाली. भाऊजींची शेंडी झाली म्हणजे काय? तर भाऊजींना वाटलं हे एवढ्या एवढ्या तेलामध्ये हे कसं काय भागवणार आहे, तर त्यांनी भागून दाखवलं. मग त्या ठिकाणी काय झालं, भाऊजींची फजिती झाली किंवा ते तोंडावर पडले. उरलेलं तेल झाकून ठेवलं. उरलेलं तेल काय केलं, झाकून ठेवलं. म्हणजे 50 ml तेलामध्ये सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, तरी पण तेल काय झालं, उरलं. ते झाकून ठेवलं. ते झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोळीचा पाय लागला. आता लांडोळ चालताना एवढ्या नाजूक पद्धतीने चालते की तिचा पाय लागला तर काही सांडण्याची काहीच होऊ शकत नाही. तर ते लांडोळीचा पाय लागून तेल सांडणं, याचा अर्थ काय होतो, लांडोर एवढ्या नाजूक पद्धतीने चालते का तिचा धक्का लागल्यानंतर काहीच चेंज होणार नाही, काहीच बदल होणार नाही. तरी पण लांडोळीचा पाय लागल्यामुळे काय झालं, ते तेल जे झाकून ठेवलेलं आहे ते सांडलं. वेशीपर्यंत उघड गेला. मग ते गाव आहे, गावाला वेस असते. तेल सांडलं घरात आणि तिथून ते तेल कुठपर्यंत गेलं, वेशीपर्यंत वाहत गेलं आणि त्या तेलात काय झालं, उंट पोहून गेला. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे, 50 ml तेल आणलं आणि त्याच्यात एवढ्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्या गोष्टीचं वर्णन करताना ती गोष्ट, त्या गोष्टीची वास्तविक स्थिती न सांगता ती फुगून वाढून अतिरंजित करून सांगणे, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं, अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढचा अलंकार बघूया. अलंकार 12वा, स्वभावोक्ती अलंकार. स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन आहे तसंच केलं जातं, म्हणजे हुबेहूब वर्णन त्याचं केलं जातं. त्याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. त्याची आता आपण व्याख्या बघूया. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्यांचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ म्हणजे आहे तसेच वर्णन करणे. हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेव्हा केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. आहे तसंच एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं आहे तसंच वर्णन करणे, असं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा काय येतं, तर स्वभावोक्ती हा अलंकार होतो. आता याचं उदाहरण बघा. गणपत वाणी विडी पिताना चावायचाच नुसतीच काडी. आता गणपत वाणी आहे, ही काल्पनिक कथा आहे. तर तो काय करायचा, विडी प्यायचा आणि विडी पिताना नुसतीच काडी चावायचा. म्हणायचा अनमनाशीच की आणि स्वतःच्या मनाशीच म्हणायचा
ह्या जागेवर बांधीन माडी, विचकावणी मग उजवा डोळा आणि उडविन डावी भीमई, भिरकावणी ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैसी गवी. आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे तर गणपतवाणी आहे, तो बिडी पितो, बिडी पिताना काडी चावतो आणि काडी चावताना मनाशीच म्हणतोय की ह्या जागेवर बांधीन मी माडी. म्हणजे गणपतवाणी हा एक व्यक्ती आहे आणि तो लोकांशी बोलताना किंवा त्याचं जे समाजात रूप होतं ते त्या समाजात कसा वागायचा याचं वर्णन इथे केलेलं आहे आणि ते वर्णन एकदम हुबेहूब आहे, तंतोतंत आहे, जसं आहे तसंच आहे. त्यावेळेस मात्र काय होतं मग अतिशयोक्ती नाही स्वभावोक्ती अलंकार होतो. पुढचा अलंकार अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलले जाते तेव्हा अन्योक्ती हा अलंकार होतो. मग अन्योक्ती अलंकार केव्हा होतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल बोलायचं असतं तेव्हा मात्र नेमकं त्या व्यक्तीबद्दल न बोलता किंवा त्या विषयाबद्दल न बोलता दुसऱ्याच विषयाबद्दल किंवा दुसऱ्याच व्यक्तीबद्दल बोललं जातं तेव्हा अन्योक्ती हा अलंकार होतो. आता याचं उदाहरण बघा, हे कवितेचं चरण आहे बघा, ते काय आहे? फुलांनो तुमचे सौंदर्य जपा, वादळ कधी येईल सांगता येत नाही. हे कवितेचं चरण आहे. याच्यामध्ये कवी काय सांगतो? कवी फुलांना सांगतो की तुमचं सौंदर्य जपा, वादळ येणार आहे. या चरणामध्ये कवीला माणसांना जीवनाचं महत्व सांगायचं असतं, परंतु तो मनुष्याला न सांगता तो फुलांना सांगतो की तुमचं सौंदर्य जपा, वादळ कधी पण येईल सांगता येत नाही. पुढचा अलंकार बघा, पर्यायोक्त अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष किंवा आडवळणाने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्त हा अलंकार होतो. पर्यायोक्त अलंकार केव्हा होतो? एखादी गोष्ट सरळ न सांगता ती आड मार्गाने सांगणे किंवा आडवळणाने सांगणे तेव्हा हा अलंकार होतो. आता याचं उदाहरण बघा, त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. आता पाहुणचार या शब्दाचा अर्थ काय होतो? सरकारचा पाहुणचार घेणे म्हणजे काय तर तो तुरुंगात जाणे, तुरुंगात असणे असा त्याचा अर्थ होतो. मग त्याचे वडील तुरुंगात आहे असं न सांगता त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहे असे सांगितले जाते तेव्हा पर्यायोक्त अलंकार होतो. दुसरा उदाहरण बघा, काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले याचा अर्थ असा होतो की त्याचा मृत्यू झाला आहे, तो मेला आहे. मग त्याचा मृत्यू झाला आहे किंवा तो मेला आहे असं न सांगता काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले असे सांगितले जाते तेव्हा पर्यायोक्त अलंकार होतो. पुढचा अलंकार बघूया. पुढचा अलंकार बघा, व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीची स्तुती केल्यासारखे वाटते परंतु प्रत्यक्षात त्या व्यक्तीची निंदा केलेली असते. तसेच एखाद्या व्यक्तीची निंदा केल्यासारखे वाटते परंतु प्रत्यक्षात त्या व्यक्तीची स्तुती केलेली असते. असं जेव्हा घडतं तेव्हा व्याजस्तुती हा अलंकार होतो. आता याचं उदाहरण बघा, तू फारच शूर आहेस, शत्रूला पाहताच पळून गेलास. या वाक्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की त्या व्यक्तीची स्तुती केलेली आहे, परंतु त्या वाक्याचा अर्थ पाहिल्यास याच्यामध्ये असं दिसतं की येथे स्तुती न करता प्रत्यक्षात निंदा केलेली आहे. असं जेव्हा होतं तेव्हा व्याजस्तुती हा अलंकार होतो. याचं आणखीन एक उदाहरण बघू, वा तू किती छान अभ्यास करतोस म्हणून परीक्षेत नापास झाला. आता इथे बघा, वा तू किती छान अभ्यास करतोस यावरून असं दिसतंय की येथे काय केलेलं आहे? स्तुती केलेली आहे, परंतु या पूर्ण वाक्याचा अर्थ बघितलास तर असं दिसतंय या ठिकाणी स्तुती केल्यासारखं दिसतंय पण प्रत्यक्षात काय आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी निंदा केलेली आहे. हे कशामुळे कळतं? कारण तो अभ्यासच असं करतो की परीक्षेत नापास होतो तेव्हा हा व्याजस्तुती अलंकार होतो. आता बघा 16वा व्याजोक्ती अलंकार. व्याजोक्ती अलंकार केव्हा होतो? एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न होतो
तिथे व्याजोक्ती हा अलंकार होतो. व्याजोक्ती अलंकार कधी होतो? जर एखाद्या गोष्टीचे खरं कारण लपून खोटेच कारण दिले जाते तेव्हा व्याजोक्ती हा अलंकार होतो. आता हे शक्यतो विद्यार्थी खूप या अलंकाराचा वापर करतात. आता एखादा विद्यार्थी नापास झाला तर तो काय सांगणार आहे की सरांनी शिकवलंच नाही, परंतु खरं कारण काय असतं? खरं कारण असतं त्यांनी अभ्यास केलाच नाही. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा हा व्याजोक्ती अलंकार होतो. त्याचं उदाहरण बघा, डोळ्यात कुसळ गेले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. आता डोळ्यात कुसळ गेले म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलंय का? तर नाही. कारण काय, त्याला दुःख झालं, दुःखाने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु दुःखाने अश्रू आले हे न सांगता तो काय सांगतोय, डोळ्यात कुसळ गेले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. असं जेव्हा होतं तेव्हा व्याजोक्ती हा अलंकार होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 अलंकार बघितलेले आहेत. राहिलेले 6 अलंकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आणखी एक व्हिडिओ आपण परीक्षा परिषदेने 2013 पासून 2025 पर्यंत विचारलेल्या प्रश्नांवरती सुद्धा घेणार आहोत. धन्यवाद.